श्री गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाले अपूर्व ऐका. योगेश्वर तो कारणिका, सांगे स्त्रियांचे धर्म कर्म. योगेश्वर म्हणती तियसी, स्त्रियांचे आचार मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी, भवसागर तरावया. पती असता कवन धर्म, अथवा मेलिया कवन कर्म. उभय पक्षी विस्तारून, सांगेन ऐक एक चित्ते. अगस्त ऋषी महामुनी, जो का होता काशी भुवनी. लोपामुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा. पतिव्रता शिरोमणी, दुसरी नव्हती अनेक कोणी. वसता तेथे वर्तमानी, झाले अपूर्व परियेसा. तया अगस्ताचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात. पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा. ब्रह्म ऋषी नारद मुनी, हिंडत गेला तया स्थानी. संतोषी झाला पाहुणी, स्तुती केली तया वेळी. म्हणे नारद विंध्यासी, अनेक पर्वत नाही तुझ सरसी. समस्त वृक्ष तुझ पासी, महारम्य स्थळ तुझे. परी असे एक उणे, मेरू सरसी नोहे जाणे. स्थळ सूक्ष्म तू या कारणे, महत्व नाही परियेसी. ऐसे म्हणता नारद मुनी, विंध्याचळ कोपोणी. वाढता झाला तत्क्षणी, मेरू सरिसा होऊ म्हणे.